ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पहिला जर आंदोलन आणि अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं जर काम केलं असेल तर ते नागू कातकरी. माझ्या नागू कातकऱ्याकडे शिक्षण नव्हता, कुठलाही पद नव्हता, कुठलाही अधिकार नसताना तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण संसाराची राखरांगोळी करून देह झिजवला आणि हसत हसत त्या इंग्रजांच्या गोलीचा शिकार झाला. ते तुमच्या आमच्यासाठी. आज सुद्धा माझ्या आदिवाशांना जो काही दलिभाग दिला गेला तो नागू कातकरी यांच्यामुळं, अन्यथा या सरकारने दिला नसता. ते नागू कातकरी माझ्या या बहुजन समाजामध्ये असणाऱ्या आदिवाशांना, या जंगलचा राजा जर कोण असेल तर तो आदिवासी आहे माझा, आणि म्हणून त्यांनी दिलेला तो अधिकार सुद्धा आता सर्वसामान्य माझ्या बहुजन समाजाकडून तो हिसकावून घेतला जातोय. ही शोकांकित आहे. दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय, हजारो एकर जमीन आदिवासींच्यासाठी दलिभाग त्यांनी दिला, तेच ते नागू कातकरी. त्यांचा अनंत उपकार आपल्यावरती आहे. पण आज अवस्था आणि परिस्थिती पाहिली ना तर दुःख वाटतंय. दलितच्या दलिभाग, मोठमोठे श्रीमंत बिल्डर, उद्योगपती आमच्याकडून कमी मोबदल्यामध्ये घेतला जाते. आपली तिजोऱ्या भरण्यासाठी त्या दलिभागाचा वापर आपल्याकडनं कमी पैशामध्ये लुटून घेतले जाते. मग मला सांगा काय विचारधारा असतील माझ्या नागू कातकरीची. तो साधा सुद्धा स्वतंत्र सैनिक नव्हता, पहिला स्वतंत्र सैनिक. माझ्या आदिवाशाला या समाजामध्ये ताट मानेने जगता आला पाहिजे. आज नाचणीचा भाव कधी माहिती विचारला कधी कुणी? आज नाचणीचा भाव किती आहे माहिती आपल्याला? कमीत कमी 70-80 एकर जागा जमीन नागू कातकऱ्यामुळे आम्हाला मिळाली, आपल्या आदिवाशाला मिळाली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे ही जमीन पिकून खा, कसून खा. आज 1 किलो नाचणीचा भाव आहे 120 रुपये किलो. जर कमीत कमी 30-40 एकर मध्ये 10-15 एकर मध्ये जर ती नाचणी जर पेरली तर किती श्रीमंत असतो आम्ही. कधी आम्ही विचार केला? कधी आम्ही विचार केला नाही केला. आणि म्हणून खरंच आज येणारा हा पुढचा आज या तरुणांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे की अशा या थोर महापुरुषांचा आशीर्वाद, त्यांची आठवण आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी आपण केलेली मेहनत, या तरुणांच्या मध्ये असणारी जी काही ऊर्जा, हे साधी सुधी गोष्ट नाहीये. हे नाव म्हणजेच एक ऊर्जा आहे. ऊर्जा नागू हा नाव म्हणजे एक ऊर्जा आहे. अंगामध्ये मशाल पेटण्यासारखी, एक मशाल पेटण्यासारखी आपल्या अंतःकरणामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. तो नाव म्हणजेच नागू कातकरी. मी या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो, आमच्यावरती अत्याचार झाला, आमच्यावरती अन्याय होतोय, आमच्यावरती अन्याय ब्राह्मणाई केला. आम्ही सहज बोलून जातो. आम्हाला कधी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेलं नाही ब्राह्मणाई, आम्हाला कधी पोथी पोरांना वाचून दिली नाही, सहज बोलून जातो ना. पण तुमच्यावरती सुद्धा अन्याय आम्हीच केला ना. आमचा गंगा भरण्यासाठी रात्रंदिवस तुमच्याकडनं काबर कष्ट करून घेणार आम्हीच. ते वेगळं नव्हतं दादा. 1 बाटली दादा देतो, अरे 6:30-8 वाजेपर्यंत काम करून घेणारा तो दुसरा तिसरा कोण आहे? म्हणून शिक्षणामध्ये उतरला पाहिजे. थोडासा विचारधारा बदलली पाहिजे. व्यसनापासून सावध राहायला पाहिजे. पण काय कुणाची हिंमत आहे तुम्हाला बोलायची? आज राज्यामध्ये चाललंय काय? ठिकठिकाणी आंदोलन, ठिकठिकाणी मोर्चे, कितीतरी प्रकारचे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये चाललंय. आम्हाला लाचार बनवण्याचं काम चाललंय. बनवण्याचं काम चाललंय. कामावर कष्ट करण्याची ताकद आमच्यामध्ये ठेवली नाही. आम्हाला लाचार बनवण्याचं काम चाललंय. आमच्या हातामध्ये असणारा काम धंदा आम्हाला आहे का? काम धंदा करण्याची मनोवृत्ती आमच्यामध्ये राहिली का? 5 किलो तांदूळ
बायकोला साडी, बाईला 1,500 रुपये, आम्हाला आता परत 500 रुपये. अरे तेवढं देऊन आमचा संसार चालत का बाबा? गावावर कष्ट करा, लाचारी मत करू नका. याच लाचारीमुळे 150 वर्ष राज्य इंग्रजांनी केला आणि नागू सारख्या महान निष्ठावंताला आहुती द्यावं लागली आणि त्यांच्यासारखं शूरवीर होतं म्हणून त्यांनी आहुती दिली. आपल्यासारखं आतापर्यंत आहुती देणार आहेत का? आणि म्हणून एवढंच या ठिकाणी सगळे आपली आनंद पाहिल्यानंतर, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि आनंद निर्माण करण्यासारखा हा कार्यक्रम आहे. मी नेहमी अशोकला नेहमी सांगत असतो, अशोक अरे बऱ्याच वाड्या मी पाहतो. मी 8 दिवसाचा कार्यक्रम आमच्या वारकरी सम्राटाच्या वतीने 7 दिवसाचा सप्तामी चावण्यामध्ये ठेवतो. कुणाकडनं घेणं नाही, कुणाकडनं देणं नाही. जो येईल आनंद लुटल आणि निघून जाईल अशा पद्धतीचा जो कार्यक्रम. आणि जेणेकरून हा कार्यक्रम कशासाठी तर माझ्या बहुजन